निलेश लंकेंच्या आंदोलन स्थळावरती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील बोलतायत. थेट जाऊयात. आणि प्रामुख्याने दोन मागण्या त्याच्यामध्ये आपण केलेल्या आहेत. एक तर कांदा निर्यात बंदी संदर्भातला निर्णय सरकारने करावा आणि दुधाच्या भाव संदर्भात काही मागण्या आपल्या त्या ठिकाणी आपण मांडलेल्या आहेत. सकाळी अकोला तालुक्याच्या मी दौऱ्यावर असताना गणोरे येथे आमच्या दोन शेतकरी बांधवांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं. तिथे त्यांचा 6वा दिवस होता. थोडी चिंताजनक स्थिती होती. मी तर स्वतः त्या उपोषणकर्त्यांना भेटलो. त्यांनाही सरकारची भूमिका समजावून सांगितली आणि मग शेवटी त्यांनी आमच्या शासनाची विनंती मान्य करत उपोषण सोडलं. त्यामुळे शासनाची भूमिका नेहमीच एक सकारात्मक राहिलेली आहे. शासन कोणाचे असो, त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या मागण्यांना किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यामध्ये नेहमीच आपण प्राधान्य देत आलेलो आहोत. आणि त्यामुळे मी आज मंत्री आहे, जयंतराव विरोधी पक्षात आहेत, त्यामुळे या शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात दोन्ही पक्षामध्ये अशी काही वेगळी भूमिका नाही आहे. कांदा निर्यात बंदीबद्दल तर नेहमीच कांदा निर्यात बंदी संदर्भात जो निर्णय भारत सरकार घेते, त्यामुळे शेतकऱ्यांचे कांद्याचे भाव कोसळणं, मग त्याच्यातून काही वेगळे प्रश्न तयार होतात. आज कांदा निर्यात बंदी उठलेली आहे. आज निर्यात बंदी झाली त्यावेळी 7-8 रुपये 12 रुपयापर्यंत दर होते. आजचा दर 34 रुपयापर्यंत गेलेला आहे, 32 रुपयापर्यंत गेलेला आहे. हे मार्केट फोर्सेस जे आहे ते त्या पद्धतीने काम करत असतात. परंतु आपली भूमिका अतिशय रास्त आहे की कांदा निर्यात बंदीच्या बाबतीमध्ये काही धोरणात्मक विचार करण्याची आवश्यकता आहे की ही बंदी घालणं उचित नाही आहे. यामध्ये राज्य सरकारने स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहिलेलं आहे. मी स्वतः माननीय सहकार मंत्री देशाचे गृहमंत्र्यांना स्वतः भेटून विनंती केलेली आहे. त्यामुळे तुमची जी भूमिका आहे ती शासनाची भूमिका आहे. त्यामुळं त्याच्याबद्दल मतभिन्नता असण्याचं कारण नाही. कांदा निर्यात बंदी करणं उचित नाही ही तुमची जी भूमिका आहे त्या मताशी आम्ही पूर्ण सहमत आहोत. त्या दृष्टीने निर्यात बंदी करताना किमान जे कांदा उत्पादक राज्य आहेत ते स्टेक होल्डर जे आहेत त्यांना किमान आपण त्या ठिकाणी बैठकीत बोलायला पाहिजे. किती आवश्यकता आहे का नाही. शेवटी ज्यावेळी ग्राहकाचा विचार होतो त्यावेळी देशाच्या स्तरावर मग ग्राहकाला किती रुपयाने कांदा पडणार आहे असे वेगवेगळे संदर्भ आहेत. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या हिताची जपवणूक करणं हे राज्य सरकारचं कर्तव्यच आहे. निश्चितपणे या बाबतीमध्ये आपण एक सकारात्मक भूमिका घेऊ. दुधाच्या बाबतीमध्ये खरं तर असा कुठला कायदा नाही आहे. पूर्वी खाजगी दूध संकलन करताना MMPOचं लायसन्स लागायचं. ते आता काही वर्षापूर्वी भारत सरकारने काढून टाकले. आज आपल्या राज्यामध्ये 70% दूध हे खाजगी संकलक जे आहेत, खाजगी संस्था करतायत. त्याच्यामध्ये काही अमूलचा सुद्धा सहभाग आहे, मदर डेअरीचा सहभाग आहे. आणि राज्यामध्ये सहकारी संघाकडे 25 ते 30% दूध आहे. सगळ्यात जास्त दूध आपल्या जिल्ह्यात तयार होतं. महाराष्ट्रात 1,80,00,000 लिटर दुधाचं उत्पादन आहे. त्यामध्ये 53 लाख लिटर दूध एकट्या नगर जिल्ह्याचं आहे. त्याकडे काय सांगतो मी आपल्याला की या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळाला पाहिजे ही सातत्यानं आज मागणी नाही, अनेक प्रत्येकी मागणी होत आलेली आहे. आणि त्यामुळे आपण कुठेतरी याला बंधनं घातली पाहिजे. आज सर्रासपणे सहकारी संस्था, खाजगी संस्था आज शेतकऱ्यांचा 26-27 रुपये भाव खरेदी करतात. एक जयंत पाटलांचा संघ आहे, राजाराम बापू, गोकुळ आणि वारणा, 3 संघ 34-35 पर्यंत गेलेत. बाकी सगळे संघ जे आहेत आज 26-27 रुपये दर देत होते. खाजगी प्लांटचे लोक त्याच पद्धतीने दर देत होते. आज त्यांच्याकडे 70% 80% जर फिलपॅक मशीनवर पाऊस मिल्क मार्केटला येतं त्याचा दर मात्र ते कमी करायला तयार नव्हते.
जर इकडे शेतकऱ्याचा दर दुधाचा कमी झाला तर तुमचं ग्राहकाचं विक्रीचं दूध सुद्धा तुमचा दर कमी व्हायला पाहिजे. तसं होत नव्हतं. अनेक दोनदा तीनदा बैठका झाल्या. शेवटी त्यांना मग शेवटी निर्णय केला की 30 रुपये तुम्ही दिलाच पाहिजे भाव शेतकऱ्याला. आणि 5 रुपये आम्ही तुम्हाला आता कायमस्वरूपी आपण अनुदान द्यायचं 1 जुलैपासून ठरवलंय. आता उद्या पावडरच्या बाबतीमध्ये आपल्याकडे 30,000 मेट्रिक टनाचे मला वाटतं मिल्क पावडरचा स्टॉक आहे. ती एक मागणी होती की ते पावडरचा स्टॉक जोपर्यंत एक्झॉस्ट होत नाही, देशांतर्गत किंवा देशाबाहेर निर्यात होत नाही, तोपर्यंत दुधाचे ऑफटेक होणार नाही किंवा भाव वाढणार नाही. मग आपण त्यालाही 30 रुपये किलोनी आता परवा निर्णय घेतला. त्या पावडरचं निर्यात करण्यासाठी त्याला सुद्धा 30 रुपये किलोनी त्यांना अनुदान दिलं. आता ही प्रक्रिया व्हायला 4-5 दिवसामध्ये निर्णय झाला. 5 तारखेला आपण GR काढलाय. प्रक्रिया सुरू केलेली आहे. सभागृहामध्ये मी स्वतः निवेदन केलंय. त्यामुळे या बाबतीमध्ये आता मी स्वतः माननीय अमित शहा साहेबांना भेटल्यानंतर त्यांना विनंती केली की दुधाला आपण सुद्धा MSPचा कायदा आणण्याच्या संबंधात विचार केला पाहिजे. MSP म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस. जसं आपण सोयाबीनला आहे, तुरीला आहे, एक आपण MSP जाहीर करतो आणि त्या MSP प्रमाणेच खरेदी व्हायला पाहिजे शेतीमालाची. जर भाव कमी झाले तर मग गव्हर्नमेंटला, सरकारला कोणते असू देत, त्यांना मार्केट इंटरव्हेन्शन करावं लागतं. तो जो गॅप आहे तो मग सरकारला भरून द्यावा लागतो किंवा कोणाला तरी तो भरून द्यावा लागतो. MSPचा कायदा आपण आणला म्हणजे मग आपोआपच या दुधाच्या किमती ठरवण्यासंदर्भात त्याला कायदेशीर आधार मिळेल. त्याची पावलं आपण उचललेली आहे. आता जी मागणी आपली दुधाच्या भावासंदर्भातली आहे तर मी आता सभागृह चालू आहे. सभागृहामध्ये परत मी काही धोरण जाहीर केलंय. मंत्रिमंडळाचा ठराव झाल्यानंतर विधानसभेत मी माझं निवेदन केलेलं आहे. त्यामुळं आता सभागृह चालू असताना मला बाहेर निवेदन करणं शक्य नाही आहे. मी आता माननीय पाटील साहेबांचा, जयंत पाटील साहेबांचा मी त्यांचा आग्रह होता मी किंवा फाळके साहेबांचं म्हणणं होतं, परंतु पाटील साहेब माझ्या मताशी सहमत आहेत. निश्चितच आता ह्या अधिवेशनाच्या काळामध्ये परत काही फेरविचार करता आला तर आपण तो प्रयत्न करू. अशी अनेक बंधनं आहेत. कारण शेवटी उद्या जर ह्या खाजगी मिल्क उत्पादन 70% जे दूध संकलन करतात त्यांनी जर संकलनच काही कारणामुळे कमी केलं, थांबवलं, प्रयत्न काही मुद्दाम कमी केलं तर मग शेतकऱ्याला दूध कुठं जाणार. आपल्या दोन्ही गोष्टी बॅलन्स कराव्या लागतात. ही काही मेकॅनिझम अनेक वर्षाची प्रक्रिया आहे. ती एका दिवसात बदलणार नाही ना. ती एका दिवसात बदलण्यासाठी त्याला मी म्हटल्याप्रमाणे MSPचा कायदा आणणं, सरकारचं इंटरव्हेन्शन करताना उत्पादकाच्या हातात पैसे जाणं, पूर्वी संघामार्फत किंवा संस्थेमार्फत पैसे जायचे, आता आपण DBT केलेलं आहे. डायरेक्ट बँक ट्रान्सफरमधून थेट पैसे शेतकऱ्याच्या खात्यात जातात. आपल्या जिल्ह्याला गेल्या 3 महिन्यापूर्वी 5 रुपयाच्या अनुदानानं आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला 82 कोटी रुपये आपण अनुदानाचे वर्ग केले. आज जिल्ह्यातले मला वाटतं साधारण 2-1 हजार शेतकरी राहिलेले आहेत. राज्यामध्ये साहेब 66,000 शेतकरी अनुदानापासून वंचित राहिलेले आहेत. गेल्या योजनेप्रमाणे त्यात काही नियमाच्या अटी होत्या, आपण त्या अटी शिथिल केल्यात. आता अटी काढून टाकल्या त्या नवीन नियमामध्ये. त्यामुळे आता शेतकऱ्याला मागचं अनुदान देण्यासंदर्भात आपण पोर्टल ओपन केलंय. 15 तारखेपर्यंत जे राहिलेले शेतकऱ्यांना आम्ही पोर्टलमध्ये माहिती अपलोड करायला सांगितलं. त्या संस्थेला पराग आहे, तुमचं ते कोणतं श्रीरामपूरचं प्रभात आहे, नॅचरल डिलाइट आहे. पुण्याच्या संस्थेने याच्यामध्ये बराच गोंधळ घातला. माहितीच पाठवली नाही त्यांनी. पण तरी आता मी त्यांच्यावर आता म्हणजे बैठक घेतल्या, त्यांच्यावर आता सक्ती केलेली आहे. आमच्या अधिकारी ते प्लॅनवर बसवलेले आहेत. सगळी शेतकऱ्याची माहिती 15 पूर्वी अपलोड झाली पाहिजे. म्हणजे आज आमच्याकडे पैसे आहेत 50-55 कोटी रुपये मागच्या योजनेतले शिल्लक आहेत. आपण ताबडतोबीनं त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे पाठवून देऊ. ती अडचण नाही आहे. परंतु म्हणून आपण जे काही या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे माननीय आपले खासदार निलेश लंकेंनी किंवा त्यांची जी मागणी आहे त्याच्यापेक्षा वेगळी भूमिका सरकारची नाही ना. तुमच्या मागणीशी आम्ही पूर्ण सहमत आहोत. फक्त मागणीची पूर्तता करण्यासंदर्भात जे त्यासाठी आवश्यक ते पावलं उचलावं लागतील त्याला काही कालावधी लागेल. आणि मला वाटतं सरकार निश्चितपणे शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे. हीच भूमिका मला आपल्यासमोर मांडायची आहे आणि अतिशय सकारात्मक पावलं मी टाकतोय. आणि म्हणून माझी विनंती आहे माननीय खासदार महोदयांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना की आपलं हे जे धरणं आंदोलन आहे आपण ते मागं घ्यावं आणि सरकारला
तुमच्या मागण्यासंदर्भात जे काय आता आम्ही काही त्या ठिकाणी विचार करतोय त्या ठिकाणी ते निर्णय करण्यासंदर्भात आम्हाला तो कालावधी द्यावा अशी आपल्याला विनंती करतो. पुन्हा एकदा त्यांचा आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. मी स्वतःहून म्हटलं की शेवटी राज्याचा मंत्री म्हणून, पालकमंत्री म्हणून, त्या खात्याचा मंत्री म्हणून मी स्वतःच पुढाकार घेतला की मला काही याच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नामध्ये कुठं राजकारण आपल्याला आणायचं नाही आहे, मला प्रतिष्ठेचा प्रश्न करायचा नाही आहे. सकाळी मी गणोरेला सांगितलं की माझी खासदार लंकेबरोबर चर्चा करण्याची माझी तयारी आहे. शेवटी त्यांची भूमिका शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे म्हणून त्यांची भूमिका आहे, आमची तीच भूमिका आहे. त्यामुळं याच्यात काही विपरस्त काही करण्याचं काही कारण नाही आहे. म्हणून मी स्वतःहूनच त्या प्रकारची भूमिका घेतली. आपण मला या ठिकाणी संधी दिली आणि माझं म्हणणं आपण शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. पुन्हा एकदा खासदार महोदयांना आणि त्यांच्या सर्व सहकार्याने विनंती करतो की आपण हे धरणं आंदोलन आपण मागे घ्यावं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मनसुद्ध तुझचा दुसरा सीझन. होई मन शुद्ध